भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मंडळाच्या मिरवणुका 2 टप्प्यात निघणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी दोनदा बंदोबस्त नेमावा लागण्याची शक्यता आहे. सध्या जयंती साजरी करणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून परवाने देण्याची कार्यवाही सुरू आहे. परवाना अर्जात मंडळांना पदाधिकाऱ्यांची नावे, देखावा, मिरवणुकीत मूर्ती कोणत्या वाहनावर असेल त्याची माहिती आणि मिरवणुकीतील वाद्य कोणते, मिरवणूक काढणार असाल तर मार्ग कोणता राहील याची माहिती द्यावी लागणार आहे. सोलापूर शहरात दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर शहरात डीजे बंदी केल्याने पोलिसांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. आता शहरातील 7 पोलीस ठाण्यांतर्गत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी तेथील पोलीस प्रमुख संवाद साधत आहेत. याशिवाय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षकांचीही बैठक होणार आहे. तत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. त्यावेळी त्या सर्वांना आवाहन केले जाईल. दरम्यान रिपाईंचे आठवले गट ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरबदे यांनी एक बेस एक टॉप स्वच्छ स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी, आम्ही त्याप्रमाणेच मिरवणुका काढू अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवापासून पार पडलेल्या प्रत्येक सण उत्सवात जयंती मिरवणुकांमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी 4 करणे स्पीकर लावण्यास परवानगी दिली होती. काही मंडळांनी डीजे किंवा 1-2 बेस तेवढेच टॉप लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ते काढायला भाग पाडले. काही ठिकाणी पोलिसांनी ते काढून घेतले. त्यामुळे हाच नियम सर्वांसाठी लागू असेल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर शहरामध्ये मागच्या गणपती उत्सवापासून डीजे शिवाय सर्व मिरवणूक आणि सर्व जयंती आणि इतर उत्सव पार पडलेले आहेत. हे परंपरा भविष्यात पण राहील आणि सर्व जे मंडळाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते आहे, आपलं सर्वांना आव्हान आहे, कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या उल्लंघन करून आपलं वर केस होऊन, FIR होऊन आपलं भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर करू नये. आपण जे प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना अटीशर्ती पालन करून सर्वांनी चांगल्या पद्धतीने सर्व जयंती उत्सव साजरा करावे. असं कोणी मिसगाईड करून कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या प्रवृत्ती केलं तर त्यांच्या मागे जाऊन विनाकारण आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ द्यायची नाही, हे काळजी घ्यावे. सर्वांना पुन्हा विनंती आहे, प्रशासनाने दिलेल्या सर्व अटीशर्ती पालन करावे. Now and press the bell icon. Never miss a